तुम्ही जो आता फ्रीमध्ये जो फ्रेंडचा व्हिडिओ पाहिला ना, तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले. तुम्हाला सर्वांचे कमेंटसुद्धा येत होते ना, Instagramला हा जो व्हिडिओ आहे तो खूप ट्रेंडला सुद्धा चाललेला होता. तर आपण त्याच्यावरती ट्युटोरियल आणलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही क्रिएट करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये CapCutमधून. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut तुम्हाला इथे पहिल्यांदा ओपन करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण CapCut ओपन करून घेतलेलं आहे. CapCut ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुमचा जो फोटो असेल फ्रेंडसोबतचा आहे तो स्लाईड करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबरशी नावरती क्लिक करायचा. फोटो नीट नसेल बसला तर सेट करून घ्यायचा परफेक्टमध्ये. फोटो सेट झाल्यानंतर खाली ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करा. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी आहे इथून ॲड करायचा. हा बीट माहुडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. तर नेल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू त्यानं स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करू त्यानं स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाहीच आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मोड असेल ना त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून PNGतून ॲड करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो आता फोटो आहे ना बीट नॉस इथं स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथं स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला बोर्ड असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू. इनमध्ये यायचं आहे. येतं मग इनमध्ये एक इफेक्ट म्हणजे जाईल शटरचा आहे तो स्लाईड करायचा आहे. जे पण आपण इथून तुम्हाला इफेक्ट सांगेल त्याचे सर्व नाव तुम्हाला वरती मिळून जातील. त्याची नाव बघून तुम्ही इथून हा जो फेड असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच रॉक वर्टिकल इथून इफेक्ट स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला प्लॅन नंबर 1चा तो बॅक स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटोला कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा तो बॅक स्लाईड करायचा. कंबोमध्ये हा जो हेड असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा तो बॅक स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच उशचा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला 6 स्लाईड हा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्लाईड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना कंबोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा त्या बॅक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा त्या बॅक स्लाईड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा. कंबोमध्ये हा जो वेळ असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा तो बॅक स्लाईड करायचा. कंबोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस ओपनचा तो बॅक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रॉक वर्टिकल जो फेड असेल तो स्लाईड करून बरोबर नावरती क्लिक करायचं. येथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटडोरमध्ये एक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो इथून स्लाईड करून बरोबर नावरती क्लिक करायचं. ह्याच्या बॅगची लेंथ असं पहिले जे 4 फोटो आहेत ते 4 फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर नावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर खाली ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल इथून स्लाईड करून बरोबर नावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 5वा फोटो आहे जिथून म्हणजे स्प्लिट केलं तिथेच आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे तो स्लाईड करून बरोबर नावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या बॅगची लेंथ असेल 3 सेकंदाच्या फोटोपासून सर्व फोटोपर्यंत न्यायची म्हणजे शेवटपर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा तिथेच थांबून व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथे यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो स्लाईड करून बरोबर नावरती क्लिक करायचं आहे. ह्यासुद्धा इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 5वा फोटो आहे तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 4 सेकंद तिथला फोटो आहे जो तुम्हाला स्पीड केला तिथेच आणि तुम्हाला खाली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ना क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ग्लोईंग डबल्स इथून स्लाईड करून बरोबर नावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या बॅगची लेंथ असेल 4 आणि 5 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे.
त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 8 सेकंदाच्या तिथला फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ एक वरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये बाकी पिक मिळून जाईल 3 लेअर मिररचा, तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या बॅगची लेंथ असेल 8 आणि 9 सेकंद आहे, तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करून व्हरायटीला तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा स्प्लिटचं ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल झोन स्प्लिटचा आहे, तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल सिम्पली 11 सेकंदाच्या पुढचा फोटो आणि त्याच्या पुढचा हा जो 12 सेकंदा तिथला फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर इथून हाच व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.